नमस्कार, ट्रेन या कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याविषयी माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस हा उत्साहाचा आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सण का साजरा करतो आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात पहिले गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? कारण की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचा निर्माण केला होता. या दिवशी विश्वाची निर्मिती झाली असल्यामुळे या दिवशी ब्रह्मध्वज हा उभारण्यात आला होता आणि तोच ब्रह्मध्वज आपण गुढीच्या स्वरूपात उभारला जातो आणि तोच ब्रह्मध्वज म्हणून आपण गुढी उभारत असतो. आणि दुसरी कथा ही आहे की जेव्हा श्रीराम हे वनवासातून परत आले तेव्हा घरोघरी त्यांचे स्वागत म्हणून आणि विजयाचे प्रतीक म्हणून गुढी ही उभारण्यात आली होती. ही या मागची कथा आहे. तर यावर्षी गुढीपाडवा हा 2026 गुरुवारला आलेला आहे. तर तुम्हाला माहित आहे का की गुढीपाडव्याला आपण कडुलिंब का खातो? तर तुम्हाला माहित आहे का गुढीवर उलटा तांबा का ठेवला जातो? तर त्यामागचे एक रहस्य आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो आणि जेव्हा आपण त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा किंवा सोन्याचा तांब्या ठेवतो तेव्हा दुरून दिसणाऱ्याला तो एक शिखरप्रमाणे दिसतो. तसेच तर आपण हा तांबा या दिवशी उलटा ठेवला तर या दिवशी आकाशामध्ये सात्विक लहरी उपलब्ध असतात आणि त्या लहरी त्या तांब्यामध्ये एकत्र येतात आणि तो तांबा उलटा असल्यामुळे तो तांब्या सर्व सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेतो आणि जमिनीमध्ये प्रवाहित करतो. दुसरा प्रश्न हा पडतो की गुढीपाडव्याला आपण कडुलिंब का खातो? कारण की हा काळ ऋतू बदलण्याचा असतो. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. अशा वेळी आपल्या शरीरातील उष्णता ही नियंत्रित राहण्यासाठी आपल्या शरीरातील विषारी घटक हे दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर या दिवशी केला जातो. तर तिसरा प्रश्न पडतो की गुढीला आपण कडुलिंबाची डहाळे किंवा पाने का बांधतो? तर त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. कारण की कडुलिंबाचे पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात व अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे की हवेमधील जंतूचा नाश करते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते, जे हवेतील जंतू दूर ठेवते आणि हवेमध्ये पसरणाऱ्या रोगापासून आपल्याला मुक्तता मिळते. तर हे आहे त्यामागचे कारण. यानंतरचा प्रश्न आहे की गुढीपाडव्याला कोणती साडी घालू नये? तर अनेकांकडून गुढीपाडव्याला साडी घालताना भरपूर चुका होत्या. तर त्या चुका कोणत्या त्या त्यांना माहीत नसतात. त्यामुळे त्यांची पूजाही सफल होत नाही. तर गुढीपाडव्याला चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या किंवा डार्क जांभळ्या कलरची साडी घालू नये. असे केल्यास तुम्हाला त्याचे फळ पूर्ण मिळत नाही. तर या दिवशी तुम्ही गुढीला लाल, पिवळा, नारंगी. तर आपण पाहूया कोणत्या रंगाची साडी गुढीला अर्पण केल्यास काय फळ मिळते. तर केशरी रंगाची साडी गुढीला अर्पण केल्यास आपल्याला चैतन्याची प्राप्ती होते. हिरवा रंग गुढीला अर्पण केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते आणि लाल रंग गुढीला अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच पिवळा रंग हा गुढीला अर्पण केल्यास आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते. यानंतरचा प्रश्न पडतो की ज्यांच्या घरामध्ये गुढी उभारत नाही त्यांनी काय करावे? तर गुढीपाडव्याच्या घरी ज्यांच्या घरी गुढी उभारत नाही त्यांनी या दिवशी एक कलश घ्यावा, त्यामध्ये पाणी टाकून त्या कलशाची पूजा करावी आणि त्यावर आंब्याची पाने ठेवावीत, नारळ ठेवा आणि गुढीपाडवा हा सण साजरा करा. जर गुढी उभारत नसले तरी पण घरात ही पूजा अवश्य करावी. या दिवशी कडुलिंबाचे सेवन अवश्य करावे. तर गुढीसाठी कोणत्या तांब्याचा वापर करावा? तांब्याचा किंवा चांदीचा कलश वापरू शकता, परंतु स्टीलचा कलश चुकूनही वापरू नका. अशामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की गुढी ही घराबाहेर आणि बाल्कनीतच का उभारली जाते? तर याचे कारण आहे की या दिवशी आकाशामध्ये सात्विक लहरी पसरलेल्या राहतात आणि त्या लहरी समाविष्ट करण्यासाठी गुढी ही उंचावर उभारलेली राहते आणि त्या चांगल्या लहरी आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावं यासाठी ही गुढी बाहेर आणि बाल्कनीतच उभारली जाते. तुमच्याकडे ही गुढी उभारतात का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरे कारण म्हणजे गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. दुरून दिसणाऱ्यांना एक विजयाचा शिखर आपल्या घरावर दिसावं यासाठी गुढी ही बाहेरच उभारली जाते. आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे किंवा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी या दिवशी पाटीपूजन, वहीपूजन अवश्य करावे. कारण की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचा निर्माण केला होता. त्यामुळे पाटीवर किंवा वहीवर ओम लिहा किंवा ओम सरस्वती माता अवश्य लिहा.
गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी जे काही खरेदी कराल, जे काही नवीन वस्तू घेसाल ते तुम्हाला सौभाग्याची आणि भरभराटीची लागते. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही खरेदी कराल त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही वेळ पाहण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला कोणते उपाय करावे हे सांगणार आहे आणि ते उपाय खूप महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही केल्यास तुम्हाला जे काही पाहिजे ते मनवांछित फळ मिळते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. धन्यवाद.